हेच देवा पै मागते, हेच देवा पै मागते, हेच देवा पै मागता, हेच देवा पै मागता.
हरे राम हरे राम हेची देवा पै मागता हेचे देवा पै अखंडित वासर्यावा पंढरीत वासर्यावा पंढरीत चरणसेवा खंडित चरणसेवा खंडित वासर्यावा पंढरीत वासर्यावा चरणसेवा अखंडित चरणसेवा अखंडित वासर्यावा पंढरीत वासर्यावा पंढरीत चरणसेवा खंडित चरणसेवा सदा शिवा हरिदास सदा संग सदा संग हरिदास हरिदास सदा संग सदा संग हरिदास सदा संग हरिदास वासर्यावा पंढरीत वासर्यावा पंढरीत सदा संग हरिदास
हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते जाती परी न चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची मागत पुढत पुढते वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठ्ठल 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 एकदा टाळ्या वाजवा टाळ्या वा वा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसौवेद्या आत्मरूपा देवा तुती गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारितो आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मदरदई सद्गुरु जेणे तरो हा संसार पुरु म्हणून विशेष त्या धरू विवेकावरी
जाणतेने गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती ते ज्ञान पैगा परवे तरी मनी आखी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीच्या राया माझे करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झाले चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या माझ्या बोबडिया बोरा माझ्या बोबडिया बोरा
माझी घोगडिया बेला, माझी घोगडिया बेला. या भूवैकुंठ पंढरीमध्ये आधी रचेले पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असे भूवैकुंठ पंढरपूर आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्राला महिमे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कोठे. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. कुठं आहे का? तीर्थराज आहे. पंढरी म्हणजे काय? अवधीच तीर्थे घरती एक वेळा. अवधीच तीर्थे घरती एक वेळा. चंद्रभागा वेळा देखिलिया. तो अवघीच पापे जाती दिगंतला, वैकुंठ पंढरी देखिलिया. असे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. आणि या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये वैकुंठ पंढरी. माय बापो, या ठिकाणी आमच्या कोकणवासियांनी हा जो नामयज्ञ सोहळा संपन्न केलेला आहे, त्या ठिकाणी या ट्रस्टीचा, या संपूर्ण कोकणवासी मंडळाचा, या नामयज्ञ सोहळ्याची कमिटी आहे, सप्ताह कमिटी आहे, अशी काही माझी गुरुजन मंडळी आहेत, त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारणे, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. खरोखर माझं भाग्य आहे की माझं भाग्य उद्याला आलंय की या ठिकाणी प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं कीर्तन सांगावं. पांडुरंगा समोर नामदेव कीर्तन करे,
वारकरी कीर्तन आमच्या प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी चालू केले. कोणी? प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी हे वारकरी कीर्तन चालू केले. त्यांनी नामदेव कीर्तन करी प्रेमा पुढे नाचे पांडुरंग, हे जणी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, ज्ञानदेवा भंग. नामदेव कीर्तन करी प्रेमा पुढे नाचे पांडुरंग, हे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी प्रेमा पुढे नाचे पांडुरंग. वा वा. आणि काय सांगावं? हरे कीर्तन नाचावं कोणी? स्वतः पांडुरंग नाचावं त्या कीर्तनावर. कीर्तन आहे कोणाचं? माझं आहे का? माझं आहे का? हरे कीर्तन सांगणारा कोण आहे? मी आहे का? हो, तोच आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. अरे वाचा त्याची, मी मात्र निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. मी तुम्हा सर्व संतांचा कोण आहे? दास आहे, दास. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. दास आहे, सेवक आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा. मग काय होतं? त्याचे माझे हित तरी ती सकळ, जेण हा गोपाळ कृपा करी. संत कृपा झाली आणि सारथीनाथाची इमारत फळाली. इमारत फळाला येण्याकरता कोण पाहिजे? सद्गुरू पाहिजे. सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून सद्गुरूंचे दास व्हा, सेवक व्हा. नाथांचा भंग आहे. सद्गुरूंशी शरण जाय त्यांची ब्रह्मप्राप्ती होय, आणि गती उपाय धरावे सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र, आणि गती उपाय धरावे सद्गुरूंचे पाय. ही सगळी जी कृपा आहे माझ्यावरती, ती सगळी कृपा माझ्या सद्गुरूंची आहे. वैकुंठवासी सद्गुरू श्रीधर महाराज कोलगे नाही का, ज्यांनी ज्यावेळी माझ्या काळात तुळशीची माळ घातली, संत कृपा झाली आणि सारथीनाथाची हिंमत मिळाली. काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यांचे भावे उतराये, ठेवीत हा पायी जीव थोडा. हा उतार तो या संतांचे. त्या शरणा जेव्हा कळते की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, या महावाक्याचा बोध होतो. साधुबोध झाला तू नोंद या ठेला, ठाईच मुराला अनुभव. हा माऊलीचा भंग आहे पाठामधला. साधुबोध झाला, त्याचे साथ होते ते साधू नाही का. षड्रिपू काम क्रोध मद मोह दंभ अहंकार नाही का. पुढोले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण मंदिर, गुंफा करता ती पोखर, यांचा नका करू अंगीकार गा. यांच्या नादी लागायचं नाही. खऱ्या अर्थानं वारकरी कोणाला म्हणावं? तो यांच्यावरती वार करतो तो वार करी. म्हणून अहंकाराचा वारा न लागोला जसा, माझिया विष्णुदास भाविकासे. काय मागणे बघा, तुकोबांचं मागणं काय? हे चिदान देगा देवा, हे चिदान
तुका झाला असे कळस तदे हे वैकुंठ गावाला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ म्हणजे तुकाराम महाराज तदे वैकुंठाला गेले त्यांनी कळस गाठला असे तुकोबा काय मागणं बघतात हे दान दे गा देवा तुझा विसर न भावा गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी हे तुकोबांचं मागणं आहे तर प्रेमूर्ती रामदेव महाराज काय मागणं बघताय बघा हेची देवा पै मागते चरण सेवा खंडित प्रेमूर्ती रामदेव महाराज का सामान्यात क्या हो की ज्यांच्या कीर्तनावर देवांना नाचावं साधी गोष्ट आहे का नाचो कीर्तनाचे रंगी दार दीप लावू जगी सर्व सांडून माझाई वाजे विठ्ठल रखुमाई म्हणून कीर्तनामध्ये नाचावं पण माऊली म्हणतात की नाही तारोबा तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिरे व्यवसाय प्राचित्ताचे जे नाम जिलाही बापाचे ऐसे केले यमदमावतळा आणली तीर्थे ठायावरुणी उठविली यमलोकींची खुंटेले रहाटी आठवी यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे काय दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदास नाही ऐसे माझे नाम घोषे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगती महासुखे दुमदुमीत भरले म्हणून कीर्तनामध्ये नाचावं आणि कीर्तन म्हणजे काय हो कीर्तनामध्ये काय असतं नाम प्रवचन म्हटलं की दान आणि कीर्तन म्हटलं की नाम नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण तरी माऊलीने तुमच्या करता हरिपाठ दिलाय की नाही माणसं म्हणतात वेळ नाही मला ग्रंथ वाचायला वेळ नाही माणसं म्हणतात की नाही वेळ हो हरिपाठ करा हरिपाठ किती मुखे जरी काय सोपा मार्ग आहे फक्त हरिपाठ करा बस नित्य सत्ता मिळत हरिपाठ जासी कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टे नाही का पण हरिपाठ करा त्या भगवंताला विसरू नका जे विसरले पांडुरंगाला माझ्या विठ्ठलाला विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणी चौरे किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित पंढरपूरचे वारकरी व्हा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग हे बाकीचे सगळे सोयरे झायरे दिले घेतल्याचे आहेत की नाही बाकीचे सगळे सेके सोयरे दिले घेतल्याचे आहेत बघा तुम्ही पण बहुत जन्मांती जन्मराशी नरा आणि देव तो सोयरा करी आता उशीर लावू नको करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी परता सांडी आता कुणी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा पंढरीसी जारे सर्व सुख घ्यावे रूप ते पहावे विटेवरे माझ्या पांडुरंगाला डोळे भरून बघा हो किती सुंदर आहे तो सुंदर ते झालो भे विटेवरी करकटेवरी ठेवून हो माऊली आली की नाही निवृत्ती त्यांना सोपान मुक्ताई माऊलीने बघावं माझ्या पांडुरंगाला आणि म्हणावं रूप पाहता लोचनी
सुख झाले व साजणी साजणी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा बरवा तो हा विठ्ठल बरवा. यावं लागलं की हो भगवंताला यावं लागेल की नाही पंढरपुरात. कोणा आला जाऊन आणले नाही त्याला यावंच लागलं. कोणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे त्याला यावं लागलं. त्याला कारण मायबापो आपल्या हिंदू धर्मामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव आचार्य देवो आई वडिलांची सेवा करा. हो करायला पाहिजे. स्वामी तिन्ही जगाचा ऐविना भिकारी आणि तुम्हा मला आई वडील आहे. माझ्या भक्त पुण्यकाला सेवा केली कोणाची आई वडिलांची सेवा केली आणि सेवेवरती भगवान प्रसन्न झाले आणि माझ्या पुंडलिकाला भेटायला आले. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा हे चरणी वाहे भीमा उद्धरी जगा उद्धरी जगा. पण सेवा करा हो आई वडिलांची त्यांना विसरू नका. आपला आई वडिलांना वृद्धाश्रमावर टाकू नका. पण शोकांतिक आहे मुस्लिम धर्माचं कुठे आहे का हो वृद्धाश्रम आहे का? त्या पंढरपुरात बोलते पांडुरंगासमोर आहे काय? त्या महाद्वारात बोलतोय आहे का कुठे? दाखवून द्या मला की मुस्लिम धर्माचा वृद्धाश्रम आहे. पण आमच्या हिंदू धर्माचे किती वृद्धाश्रम आहेत की नाही? महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. सर्वात जास्त महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्र संतांची मायभूमी आहे. शोकांतिक आहे मायबापू विसरू नका हो आई वडिलांना विसरू नका. त्यांची सेवा करा बस. देव कुठे लांब नाही हो. माझा विठ्ठल कुठे लांब आहे का? कुठे आहे? तैसा हृदयामध्ये मी राम करता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावरी. तो विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग माझ्या हृदयामध्ये आहे. पण आम्ही मात्र आत्मस्वरूपाला विसरलोय आणि जो वरच्या रंगाने बोललो की नाही. उस डोंगा परी रसलो हे डोंगा काय फुललासी वरलिया रंगा. ऐकलाय समोर चोखवा चोखवाची समज आहे की नाही? अरे वरच्या रंगाला बोलू नका. सेवा करा आई वडिलांची. हो नाम्याची दासी संत त्याला योगच नाही म्हणत मी सेवा करते नाही का? प्रेममूर्ती नामदेव महाराजांची त्यांना बरोबर आई वडील मांडले. हो थरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला. पंढरीचा चोर आहे पण चित्त चोर आहे. ऐका ना चित्त चोर. पुढच्या भगवंताला विसरू नका. हे प्रेममूर्ती नामदेव महाराज अगोदर कच्चे ठरले होते की नाही? संतांच्या मंदिरामध्ये कारण सद्गुरू गेलेले नाही. बघा तुम्ही हो गोरोबा काका संत गोरोबा काका अवडे मुक्त्या मंडळ आणखी काका ही सगळी संत मंडळ आहे. ही सगळी मडकीच आहेत. बघा कोणतं पक्क आणि कोणतं कच्च तुम्हाला चांगलं कळत. शेवटी नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये ते आपटल्याबरोबर हो मला मारता. मी देवाचा लाडका भक्त आहे पांडुरंगाचा. देव माझ्याबरोबर बोलतो. मी तिला नैवेद्य खातो. खाल्लं की नाही? लोय असा मान्य महिमा संताचा
पुत्रा मुखे बोलविणे श्रुती चालविणे भिंती पैसोनिया नोहे असामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. साधी गोष्ट आहे की प्रेमापुढे पांडुरंगाला प्रगट व्हावं लागलं, नैवेद्य खावा लागला. असे नामदेव म्हणतात की हो माझ्याबरोबर देव बोलतो, मी ते नैवेद्य खातो, मी कसं कच्चा. रडत आले पंढरपुरात. पांडुरंगा मी खरं का हो म्हणा अजून कच्चे आहात, कारण देव समजला पण कळलेला नाही. कळेल कधी, ज्यावेळी सद्गुरू दर्शन तेव्हा. आणि मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव गोय गुरु पडिये देव भाव पुरवी वासरा आणि ते आपण आपाशी नावे. आणि मग भेट झाली की नाही विसोबा खेचरांची भेट झाली की नाही हो. जिथं त्यांची पावलं ठेवली तिथे शिवलिंग तयार. बघा प्रचिती आली. पांडुरंग परीक्षा पाहिजे की नाही, भाकरी पळवून की नाही, भाकरी कुत्री घेऊन नामदेव मला मागा हो म्हणे पांडुरंगा आता मी तुम्हाला ओळखले, तुम्ही काय साधं पुत्र नाही. पांडुरंगा हो अशी कोरडी भाकरी खाऊ नका, हो तूप लावून खा भाकरी. विठ्ठल जळी तळी भरला विठ्ठल जळी तळी भरला रीता ठावला हेवरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठलाची विठ्ठल. समावली ज्ञानोबा म्हणतात काय हो जे जे दिसे भूत ते ते मानजे भगवंत. हा भक्तोगरे सिद्ध जाण माझा. आणि म्हणून या मनामध्ये कोणते वाईट विचार येऊ द्या नका. हे मना तू काय कर हो देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून नेली. नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम. वाऊकाची भ्रम नको देवा. इथे प्रेममूर्ती नामदेव महाराज काय विचारावं. माझ्या नामदेव महाराज भगवंतांना जवळ घ्यावं प्रेमाने. हो अरे म्हणे नामया प्रेममूर्ती नामदेव महाराज अगदी लढवा म्हणत नामया मला मागेल तुला काय पाहिजे तेव्हा मला काही नको, फक्त तुझा विसर न व्हावा, बाकी दुसरं मला काही नको. मागण्याकरता भक्ती करावी का पुढेच नाही. भक्ती कशी पाहिजे निष्काम पाहिजे भक्ती. सकाम भक्ती कधी नसावी, निष्काम भक्ती पाहिजे संतांसारखी. इथे बघा नामदेव मला काही नको तरी पण आग्रह केला. आता देवाचा आग्रह म्हणून देव म्हणते हो नामदेवा मी एवढा दानेश्वर आहे. देव ऐकलं दानेश्वर विठेबारीची पाऊल समाले विठेबारीची पाऊल समाले.
पाऊले समान तोचे एकदान शौरदाता. कुणी जावं कुणी दर्शन घ्यावं चरणाचं. बाकी कुठे आहे का दर्शन असं आहे का? तिरुपती बालाजी आहे काय दर्शन? लांबून दर्शन आहे की नाही? आमच्या परशुरामाचं लांबून दर्शन. चरण दर्शन आहे परशुरामाचं आहे का? सगळे कोकणवासी आपण आहोत आहे का? पण माझ्या पांडुरंगाचं ऐसा जीवनापणी उभा मी भेटे. कुणी यावं आणि पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवावं. त्याला मिठीच मारावी पांडुरंगाच्या चरणाला. विठेवर ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. ऐक ना दानशूर. माझा विठोबासारखा दानशूर कोणीच नाही. सागुण आहे त्याच्याकडे. यश आहे, स्त्री आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, औदार्य आहे, ऐश्वर्य आहे. हे साई गुण यानं दान दिले दान. एवढा माझा भगवंत दानशूर आहे. कुणी याला दानशूर म्हटलंय. हो यश माझ्या मारुतीरायाला दिले की नाही? यशी थोरविला मारुतीराया. श्री सेवा माता लक्ष्मी अखंड पाय चिरते की नाही? लक्ष्मी कुठे आहे? माता लक्ष्मी कुठे आहे? पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे आईसाहेबांचं काम काय? माता रुक्मिणीचं अखंड पांडुरंगाचे पायचे पाय नाही का? माता लक्ष्मी पाय लक्ष्मीचे हाते तिसे आवे का कुळते वेगे आणावा तो हरे मददिना ते बुद्धरी. यशस्वी ज्ञान वैराग्य माझ्या सुखमुनीना. सुखमुनी यांना वैराग्य दिलं बघा तुम्ही. आम्ही आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस. पण सुखमुनी आईच्या उदरामध्ये किती होते? 12 वर्षे होते की नाही? आईच्या उदरामध्ये 12 वर्षे. साधी गोष्ट आहे का? बामणाचे पोर एक खेळाचे भ्याले 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे. यशस्वी दान वैराग्य अवधारे माझ्या कर्णाला. कर्ण किती दानशूर नाही काय? की मरता मरता त्यानं स्वतःचा सोन्याचा चमकणारा दात. सोनं किती महाग आहे आता? लाखाच्या वर गेले की नाही? 2 त्याचे दात सोन्याचे होते कारणाचे. मरता मरता भगवंताला दान दिले. हे घ्या म्हणे. हो एवढा दानशूर मरता मरता दान करणारा. यशस्वी दान वैराग्य औदार्य. हो तर ऐश्वर माझ्या अर्जुनाला. श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता की माणसाला जगावं कसं शिकवते. भगवद्गीता की माणसाला जगावं कसं. रामायण माणसानं वागावं कसं शिकवतं. काय रामायण. तर भागवत माणसानं मरावं कसं शिकवतं. विठाला विठाला विठाला. मी नेहमी म्हणतो की मनुष्याच्या जीवनामध्ये 3 कृपा अत्यंत महत्वाच्या आहेत. 3 कृपा. पहिली सद्गुरु कृपा पाहिजे की नाही? सद्गुरु कृपा पाहिजे. दुसरी ग्रंथ कृपा. ग्रंथ वाचा. ग्रंथ कोणते? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा. हो असे जे काही ग्रंथ आहे श्रीमद दासबोध की ज्यामध्ये आत्मज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बर्वे ज्ञाना माझे ज्ञान आत्मज्ञान. असे ग्रंथ वाचा तर वाचा या भवसागरात. तुकाराम गाथा वाचा तर वाचा. पण पाहिजे की नाही आपल्या घरी? ज्ञानेश्वरी पाहिजे की नाही? भावधुरण्यावाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. रोज वाचा. नामामणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावे. अनुभव घ्या रे बाबानो. रोज वाचा. एक तरी ओवी वाचा. त्याप्रमाणे वागा. परमार्थ आचरणाचा या मी नेहमी म्हणतो कीर्तन सांगण्यापेक्षा माणसाला कीर्तन जगावं. विठाला 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 विठाला.
पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे, फळ चांगलं मिळणार. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जे पेराल ते उगवणार आहे. गहू पेरला गहू येणार. कर्म चांगलं फळी चांगलं, कर्म वाईट फळी वाईट. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे बस. न्यायानं वागा, नीतीनं वागा, धर्मानं वागा, आपल्या धर्मावर प्रेम करा. अगा स्वधर्म आपुला जरी का कठीण जाहला, तरी हाती अनुष्ठीला फला तेथे. स्वधर्माचा आचरण करा, धर्मावर प्रेम करा. कोणी धर्मांतर करू नका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडण, हे जी करण्यामा काम, बीज वाढवावे नाम. म्हणून माझ्या भगवंतानं सखऱ्या अर्जुनाला काय दिलं? श्रीमद भगवद्गीता, ऐश्वर्य. नाही का? असा माझा भगवंत दानशूर आहे. मग एवढा दानशूर भगवंत माझ्या नामदेव महाराजांना आग्रह करतायत, नामदेवा काहीतरी मागा हो. पण पहिल्या चरणात नामदेव महाराजांनी हे मागणं होतं. मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. अखंड सेवा पाहिजे. कधी हो खंड पडता कामा नये. म्हणून नामदेव पायरी. नामदेव महाराज कोण झाले नाही का? मंदिराची पायरी झाले. बघा तुम्ही झालं की नाही पायरी? बघा तुम्ही. माऊली हो संजीवन समाधी घेते बघा. ज्ञानदेवी घेतले दान हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी तू. माऊलीची फक्त समाधी नाही तर संजीवन समाधी आहे. काय म्हटले? संजीवन समाधी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. म्हणून नांदेडचीला पाया तुका झालासे कळस. नामदेव महाराजांनी याचा विस्तार केलाय. हो नाथ बाबांनी काय दिलंय? खांब दिलंय. विस्तार कोणी केलाय? नामदेव महाराजांनी.
अखंड जगामध्ये. पंजाबमध्ये काय म्हणतात? भगवान नामदेव. काय म्हणला तो? भगवान नामदेव. आपण संत नामदेव महाराज तरी म्हणतो, पण तिकडे भगवान नामदेव महाराज. वा 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 वा. बघा तुम्ही कुठपर्यंत संपूर्ण जगामध्ये हो त्या वारकरी संप्रदायाने त्यांनी विस्तार केलाय, प्रचार केलाय. कुणी? नामदेव महाराज आहे. उगत नाही मागणं मागत. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. अखंड तुमच्या चरणाची सेवा करण्याची मला संधी मिळावी. अखंड, कधी खंड पडू नये. हो जसं म्हणतात की नाही नाथ बाबा त्यांच्या मागणीमधून, आणि मागणे नाही नाही देवा एका चनातनी सेवा दृढ दे. दृढ म्हणजे काय? घट्ट, कधी सुटता कामा नये. घट्ट पाहिजे सेवा. कोणती सेवा? नामस्मरण घडो संत समागम वाहुगाती भ्रम नको देवा. अखंड तुझं नाम माझ्या मुखामध्ये यायला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम, आणि तुझी चिंता त्यासी. देवाला कधी विसरू नका. हो देव विसरतो का? ते विसरेल ना तेव्हा सगळं संपलं. माणसं म्हणतील आता घरी फोन लावा, बांबू तोडा, लागा तयार, आम्ही जातो आमचा राम 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 सत्य श्रीराम जय राम जय जय राम. नाही का? रामाला कुठं कळते? आम्ही मायेमध्ये गुंतोय. जमीन माझी, गाडी माझी, बंगला माझा, खरं माझं काय आपलं इथे. माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साधो कारे जाईल धनदारा पुत्र जन बंधू सोयी रे विषून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. धनदारा पुत्र जन. आम्ही मायेमध्ये गुंतलो. काय नको नको म्हणा गुंतू. सगळं मायेचं झालं सांगितलं नाही अभंगामध्ये तुकोमानी. काळाला जवळी का सावया काळाच्या वडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना बंधू पाठची बहीण चेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशिता चौधरी आणि सोयरी भरी भरी. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. अरे एका चक्रपाणी वाचून या. कोणी त्या विठ्ठलाशिवाय पांडुरंगा शिवण आहे का आपलं? कोणीच नाही हो. पण तो मज भावा तो मज भावा तो मज भावा. संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे. तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग. तो मज भावा तो मज भावा. म्हणून भगवंता विठ्ठला माय बाबा
अरे तुझा मला कधी विसर होऊ देऊ नको. हिची देवा पै मागत चरण सेवा खंडित अखंड सेवा पाहिजे तुझ्या चरणाची. आणि पुढच्या चरणात काय मागणी करताय? पंढरीचा वास पाहिजे पंढरीचा. ऐका पंढरीचे महिमान रावळ तितके प्रमाण त्याची तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. साधी गोष्ट आहे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आडिक दर्शन विठोबाचे त्याची मज घडो जन्मो जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे. म्हणून मला पंढरीचा वास पाहिजे. म्हणून पांडुरंगा अरे तुला सोडून मला कुठे जावंसं वाटत नाही रे. म्हणून माऊलीने सांगावं पांडुरंगाला की पांडुरंगा तुमचा लढीवाळा भक्त नामदेव महाराज त्यांना आमच्याबरोबर कशाला यावं त्यांनी तीर्थाटनाला गेले की नाही. प्रेमूर्ती नामदेव महाराज तीर्थाटनाला गेले. संपूर्ण जगामध्ये या भागवत धर्मात त्यांनी प्रसार केला. या वारकरी संप्रदायाचा प्रसार केला आहे. कुणी नामदेव महाराजांनी. साधी गोष्ट नाही माय बापू. म्हणून तेच नामदेव महाराज म्हणतात की पांडुरंगा अरे मला तुला तू कुठेही जाऊसं वाटत नाही. तू स्वतः पांडुरंगाने सांगावं माऊली की माऊली हो हा माझा प्रेमळ भक्त आहे नामदेव.
माऊली धर्मा आणि मी आम्ही काय वेगळे नाही तो आम्ही एकच आहोत. नामदेव माझा आत्मा आहे रे, नाही का? माऊली माझा आत्मा आहे. हा म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली कोण आहेत? महाविष्णूचा अवतार आहे तो. साधी गोष्ट आहे का? कोण ज्ञानदेव रचला पाया, भगवत धर्माचा पाया रचलाय, तुका झाला असे कळस. साधी गोष्ट नाही माय बापू. हा या ठिकाणी वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. हो जे देवाला आवडेल तेच आपण करावा. हो आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. जे देवाला आवडेल तेच करावं. आपण कधी आपल्या आवडीचा विचार करायचा नाही. जे देवाला आवडतं तेच आपण करावं. आपण वचन दिले घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा. किंवा नवस केला की ना? आपण नवस करतो की नाही? पांडुरंगाला महाद्वारात आहोत आपण, पांडुरंगाच्या चरणाजवळ आहोत. आपण किती भाग्यवान आहोत, आहोत की नाही भाग्यवान? हो आपल्यासारखे भाग्यवान आपणच हो. साधी गोष्ट आहे काय? हे सर्व कोकणवासीय मंडळी बरोबर हा जो नाम येते सोळजणी याचं आयोजन केले, फार उपकार त्यांचे नाही का? या ट्रस्टीचे की ज्यांनी ते आम्हाला संधी दिले त्यांचे आमच्याचे फार उपकार आहेत मायबापू. खरोखर हो आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत मायबापू. या ठिकाणी जिथे नामदेव महाराजांनी कीर्तन सांगावं त्या ठिकाणी आम्हाला सेवाकडे संधी मिळावी. काय भाग्य आमचं नाही का? आमच्यासारखे भगवान आम्हीच आहोत. तुम्ही सगळ्या संत मंडळी, तुम्ही सुद्धा सगळे मायबाप बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी आपण नवस केले. आठविले पायी हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. तुला कधी विसरणार नाही. हो राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर. कधी विसरणार नाही भगवंता तुला. किती संकट येऊ द्या. हा पांडव कधी विसरते का? पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परिता देवासी आठविती, परिता देवासी आठविती. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितो मन स्मरी नारायण नारायण. किती संकट आली तरी त्या देवाला विसरू नका. हो पण कोणती मातेने देवाकडे मागता काय मागितलं? सुख मागितलं का? पांडवच्या कोणती माता काय मागितलं? दुःख. दुःखामध्ये आम्हाला ती सारखी आठवण येईल, सुखामध्ये येणार नाही. काय मागणे बघा विचित्र की भगवंता अरे आम्हाला दुःख दे. देव म्हटले काय म्हणे कुंती माते, सगळे सुख मागतात तू दुःख मागते. हो म्हणा आम्ही दुःख
का तर दुःखामध्ये आम्हाला तुझी सतत आठवण येईल, तुझं नामस्मरण होईल आमच्या मुखातून. पण दुःखाला तर घाबरून जावं नका, नामस्मरण त्यावरती मात करण्याला शिका. विठाला 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 म्हणून पंढरपूरचे वारकरी वा पायवारी करा. माझे जेवेची आवडी पंढरपुरा नेईना गुढी, हो पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुडवे खिले, हो पांडुरंगी मन रंगले. आधी गोष्ट आहे का? म्हणून तुम्हाला माहिती आहे का पंढरपूरचे पहिलं वारकरी कोण आहेत? पायवारी कोणी चालू केली? महादेवाने. भगवान शंकर पंढरपूरचे पहिलं वारकरी आहेत. रंभादिक नाचते उभ्या जोडून, नाचते उभ्या जोडोनी हात, हे त्रिशूळ डमरो घेऊनी आला गिरिजेचा कांत, गिरिजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, हे सरोवरांचे दाटी उभे जोडोनी हात, उभे जोडोनी हात वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. कैलासामधून पहिली पायवारी केले महादेवाला. महावैष्णव भगवान शंकर ते सुद्धा गणपती बाप्पाला बरोबर घेऊन नंदीला घेऊन त्यांनी हात केला, दक्षिणी तोंड करून बाप्पा कुठे दरवाजात. भगवान शंकर आतमध्ये गेले विठ्ठलाच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या. माझे पांडू विटेवरती नाचायला लागले आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी माझ्या महादेवाला उचललं आणि डोक्यावर घेतलं. आज आहे की डोक्यावर? विठ्ठलाच्या डोक्यावर काय आहे? शिवलिंग आहे, शिवलिंग. लक्षात ठेवा, विठ्ठलाची मूर्ती निरखून बघा तुम्ही. हो, मूर्ती निरखून बघा. निर्खित निर्खित गेलीये, पाहे तव तन्मया झालीये, उन्मयी मन निवाले सावळे परब्रह्म भासरे. देवाला निरखून बघावं. देव सुंदर आहे की नाही? तेव्हा इतका सुंदर कोण आहे का हो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलया लोपलया लोपलया. पण सर्वांनी भजन करा. विठ्ठल पारख माय.
सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलती याती परी न चुके हरी भक्ती हा कुठेही जन्म होऊ द्या कुठल्याही जन्म पण हरिभक्ती कधी चुकू देऊ हो जन्म हो का भलती याती परी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची मागत पुढत पुढती हा नाही का हे मला जन्मोजन्मी पाहिजे हा नाही का याच जन्मात भक्ती करायची नाही मला हो पुढच्या जन्मात मला तुझे भक्त व्हायचे वारकरी व्हायचे होईने भिकारी पंढरीचा वारकरी असे माझा तरी मुखी विठोबाचे नाव आमच्या नांदोबात कोण आहेत 4 युगाचे भक्त आहेत चौयुगाचा भक्त नामा उभा केला हे पाठी मागे डोळे झाकूनी उभी ती गली अरे 4 युगाचे भक्त आहेत साधी गोष्ट आहे गो हा तेच आमचे नामदेव महाराज पुढे कोण आले माहिती ना तुकाराम महाराज हा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सगळ्यांचा येथून या शतकोटी अवतारांना पूर्ण हो केली की नाही तुकोबांच्या रूपाने येऊन अवतार घेऊन नामदेव महाराजांना म्हणून नामा म्हणे कमळापती याची मागत पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा ज्ञानेश्वर